अमरावती जिल्हा विकास समन्वय व सहनियंत्रण समितीची बैठक खासदार बलवंत वानखडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली। जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित बैठकीला आमदार गजानन लावते, आमदार प्रवीण तायडे, जिल्हाधिकारी आशिष एरेकर, मनपा आयुक्त सौम्य शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी सच्चिता महापात्र यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। बैठकीत केंद्र सरकारच्या तब्बल 200 योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला। विविध विभागांतील प्रलंबित प्रकरणाबाबत खासदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। तात्काळ प्रलंबित कामे मार्गी लावण्याचे स्पष्ट निर्देश अधिकारी कर्मचाऱ्यांना देण्यात आले। अनेक महत्त्वाची कामे अद्यापही रखडलेली असल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावण्यात आले। विकास कामांमध्ये दिरंगाई सहन केले जाणार नाही असा इशाराही खासदार वानखडे यांनी यावेळी दिला। मला एक सांगा, उतार आहे तो, त्या उताराला एकदम म्हणजे फसलेला भाग आहे तुमच्या अंतर्गत जाते आणि ते दुरुस्ती करायसाठी 10 महिन्याच्या वर म्हणजे असं कोणतं तुमचं डिपार्टमेंट आहे की बाबा 10 महिने 5 महिने 6 महिने तुम्हाला परवानगी द्यायला लागते? काही तुमच्या जागा काही कोणाला जाग निघाली का? तुमची जागा त्याचाच रोड आहे, त्याच्या रोडच्या हद्दीतच त्याने काम करायचं आहे, मग एवढा वेळ कसा? सर, त्यांचा प्रस्ताव माझ्याकडे आल्यानंतर विदिन 4 ते 5 दिवसात 9/3/21 म्हणजे नागपूर इथला जायचं काय म्हणजे एफसीए करतोय काय नाही सर, नागपूर ऑफिसला अस्तित्वातील रस्त्यांची जी परवानगी दिली जाते त्या ह्याच्यामध्ये तो जे तुमच्या 80च्या आधीचे रस्ते सेम रोड मध्ये काम करायचे परवानगी प्राप्त झालेली आहे आणि आपले कामं सुद्धा सुरू आहे। या मार्च किंवा जास्तीत जास्त मे पर्यंत आपली कामं संपूर्ण होईल। योजनेअंतर्गत 4 वर्ष आधी 3 वर्ष आधी वरुड तालुक्यात काही कामं झाले। समिती सचिव कार्यकारी जिल्हा परिषद